गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॉलिंग ट्रॅकवर सुशांत आगलावे. तुम्हाला आगलावे खेळाडू या मॅचमध्ये पाहायला भेटतील कोलवाडीकडून. पहिला बॉल पंच अनिल टेंबे वाईट बॉल दर्शवतात. खराब चेंडू. एक्स्ट्रा स्क्वेअर बॉल टाकलाय. एक धाव ऍड होईल. तर निश्चित जगन्नाथ दादा प्रेक्षकांसाठी फ्रीज आहे. तर लकी ड्रॉ फ्रीजचे कुठे आहेत ते तुम्ही एकदा डिक्लेअर करा. त्यामुळे प्रेक्षक नाव नोंदणी करतील. वाईट बॉलने सिंगल रनआउट चान्स. बॅकअप होता. थ्रो करायचं होतं खेळाडूला, मात्र त्याने स्वतःला थांबवलं. डॉट बॉल आलाय. आजची दुसरी रात्र तुम्ही पाहताय. महागुरू MD गडगे सर 17 तारखेला पालेश्वरी नाईटची सुरुवात होणार आहे. आता वल्लभ नाईट तुम्ही पाहताय. त्यामुळे आता या जवळच्या स्पर्धा अगदी त्याच डेटला क्लोज एन्काउंटर होताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा आमिड ऑफच्या वरून लॉंग ऑफमध्ये बॉल खेळलाय. हवेतून बॉल एका टप्प्याने बॉल बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार येतो. पहिला चौकार. चौकार गणेश बॅटमधून आलाय. धावफलकावरती 5. पुन्हा चांगला फटका. लॉफ्ट केलं समोरच्या दिशेने. एक टप्पा बाउंड्रीच्या पलीकडे. लगातार दुसरा चौकार गणेश बॅटमधून. हिला चेंडू डॉट. 4-4. 3 बॉल 9 धावा. 2 चौकार लगातार. आत्ता चौकार आला तिसरा. तर अमन पाटील आणि दक्ष पाटील यांच्याकडून तब्बल 2000 या बॅटरला दिले जातील. स्टार्ट टू एंड हे पारितोषिक आहेत. 3 षटकार 3 चौकार 3 विकेट आणि इंडिव्हिज्युअल अर्धशतक जो फलंदाज मारणार त्यालाही पारितोषिक आहे. 6000 रुपये 50 धाव्यांसाठी. आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये कुठलीच कमी नाही आहे. प्रेक्षकांचा विचार केला आणि प्रेक्षकांसाठी फ्रीज लकी ड्रॉसाठी आहे. इच्छुक प्रेक्षक आपण नोंद करू शकता. लकी ड्रॉला फ्रीज तुम्हाला इथे मिळेल. 4 मोटरसायकल आहेत. क्रिस्टल ट्रॉफी. रेड बुल ऑफ मॅन ऑफ द मॅच क्रिस्टल ट्रॉफी. काली रील स्टार खुश झाले जेव्हा क्रिस्टल ट्रॉफी त्यांना मिळाली. शोपीस म्हणून क्रिस्टल ट्रॉफी खूप चांगली असते. पपेक यॉकर मिड ऑफ बीट झाले. सिंगल आली 5व्या बॉलवरती. धावफलकावर 1/11. 11 धावा इथे आपण पाहतोय. भारतामध्ये टेनिस क्रिकेटचा देखील क्रेज प्रचंड इम्प्रूव्हाइज झाले. आपण आताच इंडिया कप पाहिला. त्यानंतर स्वर्गीय रतनबा पाटील चषक देखील आपण पाहतोय. अशा अनेक बिग बॅश सारख्या मोठ्या टुर्नामेंट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे 20 लाखापेक्षा मोठी कॅश प्राईज असते. लास्ट बॉल कमी गतीचा चेंडू. स्लोवर 1. अंतिम बॉल 0. 2 डॉट बॉल आले. 2 सिंगल 2 चौकार. एक व्हाईट बॉलच्या माध्यमातून टीम लोणिवली संघाची बॅटिंग करताना धावसंख्या 11 वरती 0 गडी बाद. आणि आत्ता मी ISPLचा उल्लेख केला होता जिथे जगत सरकारला 2.5 CR मला वाटतं कार पोर्शे कार त्याला मॅन ऑफ द सिरीजमध्ये मिळाली. टेनिस बॉल क्रिकेट आता CRमध्ये पोहोचला. 1 करोड. म्हणजे असा जेव्हा सुरुवात झाली होती ना की या गल्लीचा खेळ आहे, याच्यामध्ये करिअर नाही आहे असे लोक म्हणायचे. परंतु आत्ता बघितलं तर जर 2.5 करोडची कार पोर्शे एखाद्या खेळाडूला मिळत असेल तर करिअर म्हणून बघणं योग्य. टेनिस बॉल 11 वरती 0. सुशांतने बॉलिंग करत असताना धावा खर्च केल्यात कोलवाडी संघाचा सुशांत आगलावे. 5 गोलंदाज वापरायचे 5 ओव्हरसाठी. एक नवीन संकल्पना आणि एक चर्चा होते की मला गोलंदाजी भेटत नाही, त्यामुळे तो एक एक्स्ट्रा गोलंदाज प्लेअर असतो ना त्यालाही आजच्या पोलमध्ये अशा नियमानुसार त्यालाही संधी मिळते. आणि पंच कमिटी देखील चांगलं काम करत आहे सध्या टेनिस बॉलमध्ये. आपण JP पॅनल पाहिला, सुनील तांडेल, अनिल टेंबे पॅनल पाहिला. यांचे उंच भरारी आज टेनिस बॉलमध्ये खूप हाय रेट सध्या चार्ज करतायत. परवडणार नाही एका आयोजकाला.
11-0. बॉलिंग टीमची रिदम थोडीशी बिघडली आहे. सुनील तांडेला थोडी स्माईल ते करतायत आणि मला असं वाटतं की 2029पर्यंत अजून रेटमध्ये इम्प्रोवाइज सध्या पाहायला भेटेल. 11-0. पार्थ बॉलिंग मार्कवरती आलाय. कमी वयाचा एक गोलंदाज. मिस टायमिंग टॅप केले बॉलला. विकेटच्या समोर हा चेंडू आहे. फक्त सिंगल आली आणि आजही गोलंदाजांचं वर्चस्व आहे. पहिल्या सामन्यातही आपण गोलंदाजचं वर्चस्व पाहिलं. काय बॉलिंग केली चिंचवली टीमने. लास्ट विकेट होता. 3 धावा पाहिजे होत्या 2 बॉलमध्ये. तिथे बॅटर धावला आणि तो रनआउट. 3 बॉल 2 धावा. शेवटला जर एकच घेतली असती तर एकच धाव राहिली असती. शेवटचा विकेट किती महत्त्वाचा असतो. स्क्वेअर कट केली आहे. पॉइंट आतमध्ये होता. डीप बॅकवर्ड पॉइंट क्लिअर आहे. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा. डेफिनेटली स्कोर बोर्ड 16 वरती पोहोचलाय आणि जिद्द मनात, जिद्द छातीत, बॅट हातात ही बॅटिंग करतो गणेश. एकटा लढतो. काय फटका मारलाय. फिरून खेळलेत लॉंग लेग कडे. एका टप्प्याने बॉल सीमा पार. पंच षटकार दर्शवतात. 6 धावा. चा गोलंदाजला प्रश्न पडलाय कारण या अगोदर त्याने कव्हरमध्ये चौकार मारला. आता लॉंग लेगला षटकार मारला. चारी बाजूला फटकेबाजी आणि हा फटका तर लाजवाब आहे. क्लास इज परमनंट असं का म्हटलं जातं कारण हा बॅटर क्लासिकल आहे आणि क्लास स्ट्रोक मारलाय त्याने. तो म्हणजे कव्हरला आज चौकार बघा. लेदर स्टाईलने शॉट ऑफ द नाईट. ब्युटी ऑफ शॉट. तुम्ही या शॉटला इथे मला असं वाटतंय की कॉम्प्रोमाइज किंवा कंपॅरिझन करू शकत नाही एखाद्या फटक्याविषयी. जबरदस्त फटकेबाजी. ॲक्शन रिप्ले. बार बार देखो हजार बार देखो. बघा बाहेर निघाले. फक्त दिशा दिली आणि गॅपमधून हा बॉल सीमा पर चौकार. टेम्परामेंट किती चांगला आहे खेळाडूचा. संयम. क्रिकेटचा टी सांगतो की संयमाने बॅटिंग करा आणि गणेशचा संयम खूप सुंदर आहे. ओ माय गॉड काय फटकेबाजी आहे. लाजवाब शॉट ऑफ द नाईट आणि आज नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला भेटली. पैसा वसूल आजची रात्र आहे. गणेश असं वाटतं की एबीडी विल्लियर्स उतरलाय की काय RCB कडून आणि ती बॅटिंग करतो गणेश. याच दरम्यान सन्माननीय केशवजी टेंबे यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. केशव टेंबे यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. क्रिकेटचा आनंद घेत असताना कोलवाडी गावचे पोलीस पाटील आमचे मित्र प्रमोददादा आगलाबी उपस्थित आहेत. सन्माननीय नाथाशेठ आगलाबी साहेबांचे ते सुपुत्र मनपूर्वक आपलं आम्ही ते स्वागत करत आहोत. चांगला बॉल टाकलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती 30 धावा. नेक्स्ट मॅच पेंदर आणि खेरणे आणि शिलेवन या 2 टीम मध्ये होणार. दोघांनी रिपोर्टिंग करायचंय. 30 धावा धावफलकावरती. 15ची सरासरी पाहतोय. गणेश बॅटिंग ट्रॅकवरती आणि गणेश जर आपण पाहिलं ना तर आय थिंक हे वल्लभचे जावई आहेत ज्यांनी बॅटिंग केली. 10 बॉलमध्ये 27 धावा गुटल्यात आणि सूरज पाटील 2 वरती खेळतो. करंट रन रेट 15.00ची सरासरी. लास्ट ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार देखील बसलाय. कोलवाडी क्रिकेट संघ इथे आपण पाहतो मैदान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रवीण आपण जर विचार केला तर गुणलेखक आपले सुधीर आगलाबे यांना आपण पाहतो. सुधीर एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेला गुणलेखकाच्या दृष्टिकोनातून त्यांचं खूप अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला योगदान प्राप्त झालेलं आहे. हे आमचे लाडके जावई बापू आहेत ते सुधीर आगलावे. कोलवाडी प्रत्येक वर्षी असतात महागुरू आणि आवर्जून त्यांची स्कोरिंग खूप चांगली आहे कारण जेव्हा 4 बाईक आहेत महागुरू स्पर्धेत तेव्हा एक प्रोफेशनल स्कोरर पाहिजे आणि त्यामुळे सुधीरची निवड झाली की 4 बाईक ज्या खेळाडूने मेहनत केली आहे त्याला प्रत्येकी एक बाईक भेटलीच पाहिजे. म्हणून सुधीर सारख्या एका अव्वल आणि हुशार स्कोररची ते निवड झाली आहे. अभिनंदन. 30 वरती 0. 2 ओव्हरचा खेळ संपला. खूप चांगली बॅटिंग केली आहे गणेश आणि सूरज पाटील. अनस्टॉपेबल.
फुलर बॉल स्लॉट मध्ये घेतलाय, वेट अँड वॉच आणि पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार. वाट पाहिली आणि वाट लावली, बेधडक घे कडक षटकार. कमी गतीचा चेंडू पाहिला सूरज पाटील. आता गणेशला पाहून तोही रंग बदलतो. ॲक्शन रिप्ले, लोवर फुलटॉस बॉल, वेट अँड वॉच आणि काय फटका मारलाय सूरज पाटीलने. रात्री सूरज चमकलाय. 36 धावा. मागचा सामना आपण पाहिला तर थोडा लो स्कोरिंग होता, परंतु आत्ता मला वाटतं हाय स्कोर मॅच तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल. प्रभय बॉलिंग मार्कवर. पुन्हा कमी गतीचा चेंडू, परंतु काय टायमिंग आहे. टायमिंगचा बेतात बादशाह सूरज पाटील ठोकतो लगातार दुसरा षटकार. झंझावत, वादळ, तुफान, सूरज पाटीलचं. रात्री सूरज चमकलाय. पुन्हा कमी गतीचा बॉल, तोही षटकार गेलाय. हॅट्रिक बॉल, 3 षटकारसाठी पारितोषिक आहे. खोदून काढला समोर, लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. आत्ता यॉर्कर बॉलचा प्रयत्न प्रभयने चांगला टाकला. बॉल फक्त सिंगल आली आहे. तफलकावरती 19 धावा आपण पाहिल्या तर 43 तिसरं शतक मार्गस्थ. 15 चेंडूमध्ये 43 धाव्यांची पार्टनरशिप. गणेश पाटीलने 10 चेंडू खेळलेत, सूरज पाटीलने 5 चेंडू खेळलेत. दोघांनी अफलातून बॅटिंग केली आहे. मिस टायमिंग, कमी गतीचा बॉल स्विंग केलाय आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. प्रमय झेल टिपतोय, फलंदाज बाद झालाय. तो अर्थात गणेश मैदानाच्या बाहेर जातो. 11 चेंडूमध्ये 27 धावांची अफलातून बॅटिंग केली आणि गणेशचे फटके आज पाहण्यासारखे होते. ABD विलियम्स स्टाईल. त्याने स्कूप मारले, त्यानंतर भिंगरी फटका देखील मारला आणि काय फटकेबाजी होती याच्या खात्यामध्ये. 27 वरती गणेशचा खेळ संपलाय. संघ पोहोचलाय 43, एक गडी बाद. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी सारी संपर्क साधावा. सत्र संपल्यानंतर लगेचच मान्यवरांचे शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. बॅटिंग स्ट्राईक रेट भरपूर चांगला आहे टीम लोणिवली संघाचा, कारण प्रोजेक्ट स्कोर 81 बनवू शकतात. यात रिदममध्ये खेळले, परंतु हा विकेट टर्निंग पॉईंट आहे कोलवाडीसाठी. कमी गतीचा पुन्हा एक बॉल टाकलाय. काय बॉलिंग करतो प्रमय. त्याने आत्तापर्यंत 3 चेंडू स्लोवर 1 केले, त्याच्यावर 2 षटकार आले, 1 विकेट आला आणि सिंगलही आली आहे. 5 चेंडूमध्ये धावा आहेत 44. शेवटचा 1 बॉल बाकी. या मॅचमध्ये सूरज पाटील आता थांबलाय. 5 चेंडू 15 वरती तो खेळतो. गणेशला त्याने चांगली साथ दिली. 43 धाव्यांची पार्टनरशिप. शेवटचा बॉल, खराब बॉल, मागे टाकला आणि पुढे फेकला. प्रिन्स पाटील, संजोग पाटीलचे सुपुत्र आहेत. प्रिन्स पाटील, आयवा कॅच 500 रुपये. चला, प्रिन्स पाटील संजोग पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि स्वतः संजोग पाटील यांच्या वतीने प्रिन्स पाटीलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. आमचे परेशदादा पाटील, SS पाटील अर्थात शांताराम शेठ पाटील, SS पाटील खूप मोठे उद्योजक आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे सुपुत्र आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार परेश शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा प्रिन्ससाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. म्हणजे प्रेक्षक कमाल झेलसाठी प्रिन्सला 1500 रुपयाचा कॅश प्राईज इथे जाहीर झालेला आहे. प्रिन्स पाटीलला स्क्रीनवरती पाहताय. स्मिथ हास्य ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका मारला सूरज पाटीलने. 6 बॉल 21 वरती खेळतो आणि तिथे प्रिन्स कधीपासून बसला होता मला माहिती नाही, तर वाट पाहत होता. आणि बघा त्याचं नशीब चांगलं आहे की आत्ता 1500 रुपये त्याला बसता बसता एका जागेवर मिळालेत. फक्त 1500. क्या बात आहे. पण नशिबामध्ये जे असतं ना महागुरू, ते तुम्हाला 100% मिळतं आणि नशिबात होतं प्रिन्स पाटीलच्या, परंतु त्याने झेलही चांगला टिपलाय.
प्रिन्स पाटील असतील, त्यानंतर शौर्य पाटील जे सम्राट पाटील जे सुपुत्र आहेत तेही मला वाटतं लेदर क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी जात असतात. शौर्य पाटील त्यांना तुम्ही लवकरच वलभच्या टीममध्ये एक चांगल्या ग्रोथमध्ये पाहाल. अपकमिंग यंगस्टर इथे तकदीर पाडेकर चिंद्रन गावातील एक आदर्श क्रिकेटर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 14 एप्रिलपासून प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा चिंद्रन गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे. तकदीर पाडेकर आपला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना स्पर्धेच्या मनपूर्वक खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा असणार आहेत. 50 धावा अर्धशतक 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 50शी गाठली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्याच्या अगोदर 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या आणि प्रमेयला प्रचंड मार बसलाय. परंतु क्रिकेट हे होतं असं, कमी गतीचे चेंडू आपण 3 षटकार पाहिले आणि 2 सिंगल विकेट लास्ट ओव्हर. परंतु आत्ता आलाय सतीश आगलावे. सुधीर आगलावे आमचे स्कोरर त्यांचे बंधू आहेत आणि सुधीर आगलावे मला असं वाटलं की आज ते प्लेईंग 11मध्ये खेळतील कदाचित, परंतु प्लेयर प्रचंड आहेत अवेलेबल, कधी कधी नसतात अवेलेबल, त्यामुळे संधी मिळते प्रत्येकाला, हरकत नाही आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ज्यांना आता संधी मिळाली त्यांना प्रूफ करून दाखवावं लागेल की प्लेईंग 11मध्ये जेव्हा जागा मिळते तेव्हा 100% देणं योग्य असतं, कारण सर्वांची नजर तुमच्यावर असते की हो तुम्हाला संधी भेटली आहे, आता सिद्ध करा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 50शी गाठली आहे आणि समोर आहे शुभम. बॅटची काढा, विकेट किपर विकीच्या हातात, बॉल ट्रॅव्हल, झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय, दुसऱ्या क्रमांकाचा शुभम. चेंडूमध्ये एकच धाव काढली शुभम पाटीलने आणि झेल विकीने पकडलाय. गोलंदाज सतीश आगलावेला पहिला विकेट भेटलाय पहिल्या चेंडूवरती. 50वर 2. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये टार्गेट 50च्या आसपास होतं, 49, आणि इथे 3 ओव्हरमध्ये 50 बनल्यात. त्यामुळे आज या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडलाय नो डाऊट. सूरज पाटील एक मोठा तुफान थांबलाय. आता न्यू बॅटर आलाय त्याच्या सोबतीला केतन. पुन्हा बॅटची कडा होती की काय, फिंगर गोज, बॅटर आउट आणि केतन सुद्धा परतला 0वर. लगातार विकेट आलेत. गणेश पाटील जसा बाद झाला तसा बॅटर जे येतात ते आल्या पावरी माघारी जात आहेत आणि हा होता मॅचचा टर्निंग पॉइंट, कहाणी में ट्विस्ट. स्वनसंधी आहे, लागोपाठ 3 विकेट प्राप्त केल्या. तर आमचे जानमान अमन ब्रिगेड क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पी.के. शेठ पाटील यांचे सुपुत्र अमन पाटील, त्याचबरोबर दक्ष विजय पाटील यांच्या वतीने प्रत्येकी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. एक गडी बाद करायचं आणि 2000चं कॅश प्राईज, विकेट हॅट्रिक घेण्याची नामी संधी, शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हीच खरी शान. आणि परिस्थिती काही असो सोडू नकोस मैदान, ही भूमिका राहिली आहे सतीश आगलावेची. परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय आणि सतीश आग लावून टाकतो आता मॅचमध्ये. नावाप्रमाणे त्यांनी कामगिरी केली, विकेटवर आग लावली सतीशने आपल्या बॉलिंगमध्ये. परफेक्ट आणि योग्य टप्पा, लेन त्याच्याकडे चांगले, लाईन खूप सुंदर आणि कटर बॉलचा मारा प्रचंड त्याच्याकडून केला जातो. फिंगर अप करत असताना फिंगर रोच करतो आपल्या चेंडूवरती आणि जबरदस्त गोलंदाजी. आत्तापर्यंत एकही धाव दिली नाही आहे 3 बॉलमध्ये. कमबॅक आहे कोलवाडीचं. 4 बॉल डॉट आली की काय, पंच वाईट बॉल दर्शवतात. खराब चेंडू आहे. खरं तर विकेट आमच्या कॉम्बॉक्सच्या ऑपोजिटला वेगळ्या अँगलमध्ये, त्यामुळे इथून ती सरळ दिसत नाही की चेंडू कुठे पडला, लाईनच्या बाहेर. जितू गोंधले आमचे इथे प्राप्ती लाईव्हचे ओनर, तेही सामन्यात चालना घेत आहेत, त्यांचंही स्वागत. वाईट बॉलने धावफलकावरती 51. चांगला चेंडू टाकतो सतीश आगलावे आणि मोठं कमबॅक आहे गणेश बाद झाल्यानंतर. परंतु सूरज पाटील सारखा तुफान नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. हा चेंडू मागे ठेवला, पडल्यानंतर थोडा स्किट झाला
आणि बॅटर आउट होणार. झेल बाद. स्वतःहून बॅटर बाहेर परततोय. अंपायर सुद्धा फिंगर अप करतायत. फलंदाज बाद. DJ टेंबोडे राज भोईर यांचे छोटे बंधू आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम, त्यानंतर रॅलिंग सेवा पाहतो, त्यानंतर आमचे व्यासपीठ, ही संपूर्ण सेवा राज भोईर टेंबोडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. यानंतरची लढत असेल. आता मात्र शेवटचा पुकार आहे. जीवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष अंश 11 खेरेने. तुम्हाला नाणेफेकीसाठी इमिजिएटली येणं गरजेचं आहे. कोलवाडीची A1 जोडी सतीश आगलावे आणि विकी आगलावे, हे दोघांचं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. एक बॉलिंग करतो, एक झेल पकडतो. आतापर्यंत जेवढे झेल टिपले, अजून एक फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद केले 5 चेंडूमध्ये. कमालीची गोलंदाजी. आणि आता वर्चस्व सतीश आगलावेचं पाहायला भेटतंय. अनस्टॉपेबल बॉलिंग. आगलावेने आग लावून टाकली विकेटवर. सतीश आगलावे अफलातून गोलंदाजी. महागुरु काय म्हणणार, काली गोलंदाजांचं वर्चस्व होतं, आजही गोलंदाजांनी कहर केलाय. त्यामुळे ही विकेट जी आहे ही गोलंदाजांना लगातार साथ देते आजच्या रात्री. निश्चित स्वरूपात. परंतु या सामन्यामध्ये जर प्रवीण टेंबे आपण जरी विचार केला, सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या लोणावली क्रिकेट संघाची सुरुवात मात्र अतिशय दमदार झाली. त्यानंतर आता मात्र 4थ्या षटकामध्ये इथे आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. लेंथ, लाईन आणि दिशा याच्यावर पूर्णतः त्यांनी फोकस केलेलं आहे. नियंत्रण खऱ्या अर्थाने गोलंदाजीवर आणि पूर्णतः लक्ष त्यांनी केंद्रित विकेटवर केलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. एक गोलंदाज एका ओव्हरमध्ये 2 वेळा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर, असं पहिल्यांदाच घडतं. कारण 4 गडी बाद केले आणि पुन्हा त्याला संधी विकेट हॅट्रिकची आणि आत्ता विकेट घेतला तर 2000 कॅश प्राईज सोबत अजून 1000 ॲड होतील सुधीर आगलावे यांच्याकडून त्यांच्या बंधूसाठी. क्या बात आहे. शेवटचा बॉल दयाल पाटील. ओ हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. टाळ्या होऊन जाऊन द्या. 5 गडी बाद केले. सतीश आगलावे या नावाची छाप सोडली गेली आणि टोटल 2000 कॅश प्राईज इथे दिले जातील. अर्थात 3000 सतीश आगलावेला. व्हाईट बॉल सोडता आपण विचार केला तरी विकेट मॅडन ओव्हर सुद्धा म्हणता येईल. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सतीश आगलावेसाठी. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच यालाच म्हणतात. काय अफलातून गोलंदाजी केली आहे. महागुरु, तुम्ही सांगितलं की नियंत्रण आणि योग्य टप्पा या गोलंदाजाकडे. काय म्हणाल, आज पुन्हा एकदा इतिहास घडलाय. मागच्या सामन्यात एका गोलंदाजाने 4 गडी बाद केले आणि आता कोलवाडी टीमच्या गोलंदाजाने 5 गडी बाद केले. त्याला निश्चित स्वरूपात सतीश आगलावेचं कौतुक करावे लागेल. बघा सुधीर आगलावे किती खुश आहे. सुधीर आगलावे यांचा खास तो परममित्र आहे सतीश. बंधू एकंदरीत परममित्र. आपली बोलण्याची जी थिअरी आहे प्रवीण टेंबे मलाही माहीतच आहे, ब्रदर आहे त्यांचं. परंतु अतिशय उत्तम गोलंदाजी केल्यानंतर स्वतः सुधीर आगलावे टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये आपल्या भावाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करत आहे. मागच्या सामन्यामध्ये चिंचवडीच्या तेजस मुंडेने 4 गडी बाद केले. या सामन्यामध्ये सतीश आगलावेने 5 गडी बाद केले. एका ओव्हरमध्ये 2 ऐतिहासिक पराक्रम या स्पर्धेमध्ये घडलेत आणि या स्पर्धेत दुसरी रात्र रेकॉर्डवरती रेकॉर्ड बनतायत. परंतु आता प्रेक्षक वाट पाहतात एखाद्या हाफ सेंचुरीची. तो रेकॉर्ड कधी येणार आणि 6000 कोण कमवणार याचं उत्तर मिळेल. 51 वरती 6. खराब चेंडू. सूरज पाटील साथी दावत होती मेजबानी. बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमा पार येतो. चौकार. आनंद फारसा कोलवाडीच्या चेहऱ्यावर टिकू शकला नाहीये. आत्ता सेलिब्रेशन केलं 5 गडी बाद. त्यानंतर या गोलंदाजाने विराजने पहिला नो बॉल टाकला आणि पंजा दिलाय. 56 धावा अब तक 6 गडी बाद. परंतु सूरज पाटील सर्वात मोठा बॅटर आहे गणेश नंतर. 7 चेंडूमध्ये 25 धावांची नाबाद खेळी केली आहे आणि आता येणार फ्री हिट बॉल. खुलेआम खेळण्याची नामी संधी. फ्री हिट बॉल. आजचा पहिला नो बॉल.
हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत की हा बॉल लेग स्टंपच्या वरून गेलाय, डॉट बॉल 0 येणार. फ्रीड बॉल सुद्धा वाया गेलाय, परंतु पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या. आणि पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले, चेंडू बघा कशा रीतीने टाकला गेलाय. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा. खिरणे विपक्ष पेंदर या दोन्ही क्रिकेट संघाचे संगणक. एक चेंडू सामना फिरवू शकतो, 5 चेंडू देखील महत्त्वाचे आहेत, परंतु विराजने कमबॅक केलंय. आपल्या गोलंदाजीवरती त्याला विश्वास आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करताना आपण विराजला पाहतो. अनस्टॉपेबल बॉलिंग, लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर त्याला म्हटलं जातं, जिथे धावांचा पाऊस पडतो. पडणार का? सूरज पाटील बॅटिंग करताना हुक केलं या बॉलला स्क्वेअर लेग कडे आणि हा गॅपमध्ये बॉल अंतिम मोमेंटला थांबवलं. वैभव तिथे होता, 2 धावाच फक्त दिल्यात, 2 धावा वाचवल्यात आणि 2 धावा महत्त्वाच्या होत्या. वैभवचं एफर्ट चांगले, कमिटमेंट फिल्डिंग पोझिशनमध्ये धावा वाचवणं सर्वात मोठी गोष्ट असते आणि त्याने करून दाखवलं. शॉर्टी रूटची आठवण करून दिली, ज्या पद्धतीने तो फ्लाय झाला आणि चेंडू थांबवलाय. 58 धावा, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विराज लास्ट ओव्हर करतो. एफ पोलमधला शेवटचा सामना तुम्ही पाहताय 2 संघामध्ये. या अगोदर चिंचोली संघ सामना जिंकलाय एफ पोल आणि यानंतरचा एक नवीन पोल पेंदर खिरनेच्या मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. बॉल तयार, क्लीन बॉल, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने समोर खेळायचं होतं बॅटरला आणि फलंदाज बाद. मैदानामध्ये दाखल करायचे आहे. यानंतर लगेचच पहिलं सत्र संपलं की जीवा 11 पेंदर विपक्ष अंश 11 खिरणे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करणार आहोत. पेंदर क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहे. अंश 11 खिरणे 747547 अर्थात शैलेश माली विद्यमान सरपंच खिरणे यांनी पुरस्कृत केलेला संघ. याच दरम्यान सोपान खाडेकर यांचं शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ वेलकम. 58 वरती 7 गडी बाद. लास्ट विकेट सूरज पाटील 10 बॉलमध्ये 27 धावा त्याने काढल्यात, परंतु शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. विराज आणि समोर आहे प्रियेश. लोणिवली संघ बॅटिंग मार्कवरती. प्रियेशला आपण पाहतो, 8व्या क्रमांकाचा बॅटर. क्लीन बॉल, दांडी गुल, पहिला नो बॉल. त्यानंतर असं वाटलं की आता मॅचमध्ये कलाटणी येणार, परंतु पुन्हा कोलवाडीने बाजी मारली आणि जे स्मित हास्य होतं चेहऱ्यावरती ते टिकवून ठेवलं. बॅटर आउट, फलंदाज क्रमांक 8. काय मॅच आहे. पहिल्या 3 षटकामध्ये महागुरू 50 धावा होत्या लोणिवली संघाच्या. असं वाटलं की 80 धावा बनतील. त्याच्यानंतर 10 चेंडूमध्ये फक्त या टीमने 9 किंवा 10 धावा 8च धावा बनवल्यात. काय सामना रंगलाय आणि सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलं. कहाणी में ट्विस्ट यालाच तर म्हणतात. जर तुम्ही 18 बॉलमध्ये 50 काढता तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्ही 90च्या जवळ पाहिजे होते, परंतु मागच्या 10 बॉलमध्ये 8च धावा आल्या. आणि ही कोलवाडीची गोलंदाजी आहे. सतीश आगलावे आणि आता विराजी हॅट्रिकच्या उंबरट्यावर. पुन्हा एकदा एका मॅचमध्ये 3 वेळा हॅट्रिक मोमेंट तुम्ही पाहताय. हॅट्रिक कंप्लीट, 2 विकेट हॅट्रिक, 9वा गडी बाद, 3रा क्लीन बोल्ड आपण इथे पाहतोय. विराजच्या माध्यमातून फलंदाज बाद होणार 9व्या क्रमांकाचा आणि आता शेवटचा 1 गडी बाकी आहे. 10वा क्रमांकाचा बॅटर. मागच्या सामन्यातही अकोले संघ 10 बॅटर आउट झाले होते, ऑल आउट. आता टीम लोणिवली शेवटचा बॅटर बाकी आणि शेवटचा बॉल. स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने मला 4 टू व्हीलर्स बाईक आपण इथे पाहतो. त्याचे पुरस्कर्ते आहेत यशस पाटील कंस्ट्रक्शनचे युवा उद्योजक भूषण शेठ पाटील वलप, त्यांच्या माध्यमातून टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यानंतर उद्योजक कांता शेठ पाटील आणि विजय शेठ पाटील यांच्या वतीने स्वर्गीय यशस पाटील यांच्या स्मरणार्थ एक टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आदरणीय खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशदादा माले आणि
निलेश्वर प्रधान घोट यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक. स्टंप तोडलेत कदाचित, कारण प्रत्येक बॉल स्टंपवरती आदळलं आणि ही बॉलिंग भूषण आगलावे प्रथम आगलावेला प्रचंड आवडली. भूषण आगलावे यांच्याकडून 2000, प्रथमकडून 500 आणि इथे बघा शेवटचा बॉल होता. टीम आता ऑल आऊट झाली आहे आणि पंच चेक करतायत. चला चला 2 धावा मिळतील, पंच 2.5 सांगतायत. 2 धावा आणि बॅटर आउट. ऑल आऊट होणारे दुसरा संघ आता लोणिवली ठरलाय. बॅकच्या सामन्यामध्ये अकोर्ले ऑल आऊट झाला होता 58 वरती 59, मला वाटतं 60 वरती हा स्कोर थांबलाय आणि जिंकण्यासाठी 61 धावेची आवश्यकता. नाणेफेक संपन्न होणार आहे. नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो स्वर्गीय यशस पाटील कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आमचे परेश्वर पाटील यांच्या वतीने केशव टेंबे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. केशव दादा या, अंकुश आपण या त्यांच्या समवेत. अंकुश पाटील सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडल. स्वपनदादा खाडेकर यांना आमंत्रित इथे केले जाईल. सर्वांचा सन्मानित केलं जाईल. केशव टेंबे गत वर्षी यापूर्वी त्यांच्या माध्यमातून सुद्धा वल्लभ नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली होती. चला केशवदादा टेंबे यांच्या शुभ हस्ते गावदेवी क्रिकेट संघ, जीवा 11 पेंदर, विपक्ष अंश 11 खेळणे, नाणेफेकीचा कौल अंश 11 खेळणे, शैलेदादा माले यांनी पुरस्कृत केलेला संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. यापूर्वी जीवा 11 पेंदर, विपक्ष अंश 11 खेळणे अशी लढत झाली होती. ही पहिल्यांदाच आहे. जनमन आणि अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ या स्पर्धेचे आपल्या ऑर्गनायझर परेश पाटील यांना पाहतो. आमचे पी के शेठ पाटील यांच्या विचारधारेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्वर्गीय एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृतिचषक या स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेले आहात. एकंदरीत आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन खूप चांगलं असतं. दरवर्षीप्रमाणे आम्ही या ग्राउंडवर खेळतो आणि हा लकी ग्राउंड आहे आमच्यासाठी. थँक्यू. नाणेफेकीचा कौल अंश 11 खेळणे, शैलेश्वर माली विद्यमान सरपंच खेळणे, आमचे किंगमेकर प्रदीपदादा माली आणि निलेश्वर प्रधान घोड यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो आपण खेळणे आणि त्यांच्या वतीने त्रिवेणी संगमच्या वतीने टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करत आहोत, आभार व्यक्त करत आहोत. चला तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान करूया. परिषद या सन्मानित करायचे आपल्याला. बबनदादा पाटील, बबन पाटील या. वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. बबन पाटील या, आपलं सन्मान इथे केलं जाईल. वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि प्रत्येक दोन्ही दिवशी खऱ्या अर्थाने त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे योगदान प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. चला प्रवीण पाटील यांना आम्ही इथे पाहतोय. एक आदर्श क्रिकेटर केशवदादा इथे. बबन पाटील वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा हेतूची सन्मान जर्मन अमन ब्रिगेड रियांस 11 वल्लभ कमिटीच्या वतीने परेश पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सोंगामामा पाटील, सोंगामामा या, एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. बघा 90 वर्षाचे व्यक्तिमत्व आहेत, परंतु क्रिकेटला एक धर्म मानणारे, क्रिकेटवर प्रेम करणारे. पहिल्या दिवशी पूर्ण रात्रभर त्यांची उपस्थिती प्राप्त झाली. सोंगामामा या, आपला सन्मानित केलं जाईल. आमचे समालोचक मित्र प्रवीण टेंबे यांचे ते आजोबा आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यांचा हेतूची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. केशव टेंबे या, आपण आपला सन्मानित केला जाईल. चला अंकुश पाटील आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. अंकुश आपण त्यांचा सन्मान करायचे या. केशव टेंबे यांचा. स्वपन खाडेकर शांततेचे प्रतीक, स्वपन आपले आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. केशव टेंबे या, आपला सन्मानित केला जाईल. मी सन्मान करण्यासाठी अंकुश पाटील सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांना आमंत्रित करतो की आपण त्यांचा सन्मानित करावं. अंकुश या, आपण केशव टेंबे आणि स्वपन खाडेकर यांचं सन्मानित करावं. वलू या समालोचन कक्षमध्ये. आमचे मणिबी आलेले आहेत बघा. निश्चित स्वरूपात यांच्याकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू महागुरू एम टी गडगे सर. सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण
गणरायाच्या नामस्मरणाने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलाच बॉल ऑन साईडला येतो आणि पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. 4 धावा इथे मिळतील. स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहे जे हनुमान अमन ब्रिगेड रियांश 11 वलप आयोजित स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक 2026 दुसरी रात्र आजची या स्पर्धेची. आणि आज या स्पर्धेचे दमदार आयोजक प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेब, आमचे युवा नेते परेश शेठ पाटील साहेब आणि विशेष करून या संपूर्ण स्पर्धेला खंबीर अशी साथ ज्यांचे मिळते आमचे संजोग शेठ पाटील यांचा देखील आपण उल्लेख करूया स्पर्धेच्या माध्यमातून. वॉर्म वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊया. क्लीन बोल्ड जी घटना खरं तर पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती तीच घटना आता इथे पाहायला मिळते. कोलवाडीच्या विरुद्ध केलेलं आक्रमण, विकेट डाऊन. हर्षद मडवी नेरूल नवी आउट मुंबई. आहे, आउट आहे, क्लीन बोल्ड आहे. हर्षद मडवी नवी मुंबई या नेरूल यांचा आपण आवाज ऐकतो. यापूर्वी प्रवीण टेंबे यांचा आपण खऱ्या अर्थाने आवाज ऐकायला मिळालं. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हावं. कोलवाडी क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. थँक्यू महागुरु MD गडगे सर. चिंध्रणचे आज खरं तर हे संपूर्ण ओळख बनली आहे. आज या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात सूत्रसंचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती राहते आमच्या सर्वांचे समालोचकांचे महागुरु MD गडगे सर, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे सहकारी समालोचक मित्र याच गावाहून ज्यांची मात्र खऱ्या अर्थाने कारकिर्दीला सुरुवात झाली आमचे प्रवीण टेंबे सर वलप आणि त्याचबरोबरने आमचे आणखीन एक सहकारी मित्र वैभवजी भोपी सर हरिग्राम यांचा देखील आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. वॉर्म वेलकम टू द मिनी वानखेडे स्टेडियम. वलपगावचं हे क्रीडांगण आज पुन्हा एकदा सजलंय, गजबजलंय आणि या प्रकाश झोतामध्ये होणारी क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ऑन साईडला हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग, शॉर्ट लेगला कॅच सुटणं मुश्किल आहे. सेकंड विकेट डाऊन, बॅक टू बॅक 2 धक्के बसले ते गौरी 11 आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स कोलवाडी टीमला. दोन्ही दमदार टीम पहिल्या इनिंगमध्ये खरं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 50 धावा उभ्या केल्या होत्या दोन्हीवली टीमने. परंतु त्यानंतर जसा बॉलिंगसाठी सतीश आगलावे मैदानामध्ये आला, अक्षरशः मैदानामध्ये आग लावली. विकेट मिळवल्या त्याने 5, फक्त 1 वाईटची धाव त्याने खर्च केली आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करून 3 सलग म्हणजे हॅट्रिक विकेट संपादन केली. विकेट ते बरोबर बोल्ड स्वरूपामध्ये होते. 8 धावा खर्च केल्या. शेवटच्या 12 बॉलमध्ये फक्त 9 आल्यात, त्यामुळे अडचणी वाढल्यात लोणिवली टीमच्या. परफेक्ट यॉर्कर, सुपर बॉल यार, अप्रतिम डिलिव्हरी. कौतुक करावं लागेल दयाल पाटीलचं. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर जे 3 बॉल कमबॅक केलेत ना, हे उल्लेखनीय आहेत. हीच गोलंदाजी अपेक्षित आहे. या संपूर्ण धावसंख्येला रोखण्यासाठी 59 धावा तुमच्या बनल्यात. 60 बनल्यात. 61 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा समोर हॅमर करण्याचा प्रयत्न. बॉल जवळ फिल्डर येतोय तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. धावा 6. शेवटचा बॉल दयाल पाटीलच्या ओव्हरमधील बाकी आहे. पॉवर प्ले नंबर पहिलं सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते. 5 ओव्हरच्या मॅचेस वलपगावच्या मिनी वानखेडे क्रीडांगणावरती सुरू असलेली ही क्रीडा स्पर्धा आज पुन्हा एकदा प्रकाश झोतामध्ये न्हावून निघालं हे मैदान. शॉर्ट बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. 6 विकेट मिळाल्या. 2
सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगनिंग इज हाफ डन. लोणिवली टीमसाठी ही सुरुवात चांगली मानली जाईल, परंतु शेवट कोणाचा चांगला होईल हे ठरवेल पुढच्या 4 ओव्हरचा खेळ. कारण उर्वरित 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा करायच्यात 55. पाटील यांच्या वाणीतून गायलेलं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. प्रभाकर शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारे हे गीत आज मात्र आपल्याला ऐकायला मिळते. खूप चांगलं संगीत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आधारस्तंभ आहेत ते स्पर्धेचे दमदार आयोजक आपल्या परेश शेठ पाटील, संजोग शेठ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. अमन ब्रिगेड असेल, जय हनुमान वल्लभ, रियांश 11 असेल, सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र आज उभी झाली आहे. सामना सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो. आजच्या रात्रीतील दुसरा सामना. पहिला सामना पार पडला ज्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवला गेला. चिंचवली टीमने. आता या सामन्यामध्ये कोणाचा विजय होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एका बाजूला खरं तर याच विभागातील जवळच्या ग्रामपंचायतीमधील एक टीम कोलवाडी आपल्यासमोर खेळताना पाहायला मिळते बॅटिंगच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला वारदोली बेलवली ग्रामपंचायतीमधील एक संघ लोणिवली संघ. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. वॅकंट झोनमध्ये बॉल पडेल का? फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. 2 धावा मिळतील तोपर्यंत 2 आल्यात. 2ने मात्र सुरुवात या ओव्हरची सुरुवात थोडीशी डगमगली आहे. कॅच सुटली खरं तर अगदी इझी कॅच कॅरी करणं गरजेचं होतं. बॉलर स्वतः पाहत बसले होते, स्वतः जाणं गरजेचं होतं. फिल्डर बराच दूर होता मिड विकेटमध्ये. बाउंड्री लाईनवरून 38 सर्कलपर्यंत येऊन कॅच कॅरी करणं सोपी गोष्ट नाही आहे. विकी आगलावे आतापर्यंत 2 वरती खेळतोय. याच मैदानावरती डे टुर्नामेंटमध्ये 17 बॉल 61 ची खेळी. कोण विसरेल? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या खाली. येस इट इज टेकन. पकडलाय झेल आणि संपलाय. तिसरा बॅट्समन विकी आगलावेचा खेळ. धक्का क्रमांक 3. सलामीची जोडी जी सतीश आगलावे आणि विकी आगलावे मैदानावरती आपण पाहिली. एकेकाळची एक जुनी जाणती जोडी, ओपनिंग पेअर म्हणून नेहमीच ओळखली जायची. महेश आगलावे हे देखील नाव विसरून चालणार नाही आहे, कारण याही खेळाडूने बरीच वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळले आणि गाजवलं आहे. तो देखील खेळाडू आज परतल्या स्वस्तामध्ये बाद झाला आहे. अपेक्षा आहे उर्वरित येणाऱ्या खेळाडूंकडून या धावसंख्येला पुढे घेऊन जातील. टायमर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सेट होतो. आज टायमरसाठी खरं तर विशेष व्यवस्था या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर गुड्डू ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट बॉलिंग करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. लॉंग ऑनमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफचे फिल्डर लॉंग ऑनमध्ये येतील तोपर्यंत एक सिंगलने फार काही गणित बदलणारं नाही आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने मैदान आपल्याला पाहायला मिळतं, भौगोलिक परिस्थिती या मैदानाची, बाउंड्री लाईन बरोबर 65 ते 60 मीटर बाउंड्री लाईन असावी, जी टेनिस क्रिकेटमध्ये फार सोपी मानली जाते, परंतु बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे. मगाशी प्रवीण टेंबे सरांनी चांगला उल्लेख केला. या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीपासून बॉलिंगसाठी एक सुखद वातावरण ही पिच तयार करून देते. आणखीन एक विकेटचं पतन. डिगआउट करण्याचा प्रयत्न झाला होता या बॉलला. लॉंग ऑफमध्ये पकडलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन पार्थ आगलावेचा खेळ. वाडी क्रिकेट संघाला लीड करत असताना भास्कर आगलावे यांना आपण इथे पाहतो आणि डॉक्टर संतोष आगलावे साहेब यांच्या वतीने कोलवाडी क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत.
प्रमय आगलाबे मैदानामध्ये नूतन पाहायला मिळेल. क्रमांक 6. 9 या धावसंख्येवरती 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना. आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स कोलवाडी या टीमने पाहायचे पुढची संपूर्ण परिस्थिती, पुढचा प्रवास कशा रीतीने संपन्न होईल. कारण आत्तापर्यंत सर्व गोष्टी या लोणिवली टीमच्या हातामध्ये पकडून ठेवल्यासारख्या अगदी सोपं केले गणित. 4 विकेट्स मिळाल्यात. डबल डिजिटमध्ये अजूनही स्कोरबोर्ड पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे अडचणीमध्ये सध्या सापडल्यासारखा कुलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले नंबर 2 सध्या सुरू आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि हा असेल या ओव्हरमधील 5वा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क होत नाही आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र कट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ऑफ कटरचा चांगला वापर करताना पण केतन पाटीलला मैदानाच्या पालवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केतन पालव. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 2 ओव्हरचा खेळ या बॉलसोबत संपेल, परंतु रिझल्ट का असेल हे मात्र पाहायचं. शेवटच्या बॉलवरती उचलून खेळायचा होता. अलॉंग विथ द कार्पेट बॉल येतो मागे मिड विकेटमध्ये. 1 रन पूर्ण केली आहे. 2 धावांचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला थ्रो. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 कंप्लीट. 2च्या मदतीने स्कोर डबल डिजिटमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 11ला 4. आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स कोलवाडी टीम. सुनियोजित आयोजन, आपलं दमदार आयोजन पाहायला मिळते. स्वर्गीय S पाटील स्मृती चषक आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक स्पर्धेची खरं तर टायटल्स आपल्या पाहायला मिळतात. ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेले आज ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी सदैव आपल्या स्मरणात राहाव्या यासाठी केलेला हा प्रयत्न आज आपल्याला पाहायला मिळतो आणि या प्रयत्नांना मात्र आपण नक्कीच सलाम करूया. मिनी वानखेडेचे मैदान पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर गजबजले. भरपूर प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रात्रीतली दुसरी मॅच आमच्या संवेद आज महागुरू MD गडगे सर, प्रवीण टेंबे सर समालोचक म्हणून आणि वैभव भोपी सर हे देखील जॉईंट आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांची सध्या मॅच सुरू आहे. कोलवाडीचे आमचे सुधीर आगलाबे यांचं देखील आपण स्वागत करूया. GTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. वलभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व केशवशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा शफल स्विच करून खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु नाही. पंचांनी कोणताही रिझल्ट डिक्लेअर केलेला नाही आहे, त्यामुळे कदाचित इथून डॉट बॉल असेल. पूर्ण उलटे झाले होते, त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची मागणी करणं थोडंसं अवघड आहे. ओव्हर द विकेट. सेकंड बॉल. लोवा फुल टॉस. ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. 1 रन पूर्ण केले. 2 धाव्यांसाठी पलटतील मागे आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 कंप्लीट. पुन्हा 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 13 रन स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आहेत. 7 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्यात. 61 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट आहे जे पूर्ण करायचं आहे सध्या तरी टीम कोलवाडीला. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालल्या गलीमध्ये. 1 धाव इथे पूर्ण केली जाणार आहे. सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. टीमची टोटल झाली 13-13. लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मात्र बरीचशी संधी मिळाली आहे. या दोन्ही बॅट्समनला वेळ मिळाला. वैभव आगलावे, प्रमेय आगलावेला, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण मॅचला पकडून ठेवली आहे. भले विकेट जात नाही आहेत, धावा येतील. येणाऱ्या अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत, त्यामध्ये कदाचित संधी बनेल, तिथे हमला करण्यासाठी वेळ मिळेल, परंतु विकेट जात नाही आहेत हे फार महत्त्वाचं आहे. बॉलिंगसाठी तयार आहे. बॉलिंग मार्कवरती शुभम पाटील. ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी स्लोवर डिलिव्हरी. गती कमी केली होती. या बॉलला ओळखणं थोडंसं झाले कठीण. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दाट छायामध्ये घेऊन जाणार आहे. प्रत्येक विकेट तुम्हाला पराभवाच्या दाट छायामध्ये घेऊन जाणार.
परंतु प्रत्येक येणारा मोठा फटका तुम्हाला विजयाच्या आशेचा किरण दाखवणार आहे. पायावरचा बॉल सहज उचलून खेळलेत. इनफिल्डच्या वरून 38 सर्कलच्या बाहेर बॉल पडला. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी झाली त्यामध्ये असं वाटलं होतं खरं तर प्रवीण टेंबे सर की पहिल्यांदा ऑल आऊट झालेली जी टीम आहे ती कदाचित सेकंड इनिंगमध्ये कमबॅक करू शकेल की नाही, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करू शकेल की नाही. परंतु आता ती गोष्ट घडताना पाहायला मिळते की वर्चस्व सिद्ध केलं आहे, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. गोलंदाजी भले फलंदाजी कितीही बिकट झालेली असली तरी गोलंदाजी आमची तिखट आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल थ्रू द कव्हर खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चालला. एक रन इथे मात्र मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावा झाल्या 16. उर्वरित अजूनही 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. प्रमेय अगलावे आणि वैभव अगलावे ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळते. वैभव खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती आणि प्रमेय खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मात्र मैदानामध्ये होते. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. GTC सोबत असेच आम्ही नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही पुन्हा तुमच्या सेवेत येऊ. ऐकूया एक सुमधुर संगीत. स्लॉट खूप चांगलं संगीत आपलं ऐकायला मिळते. आज मच्छिंद्रनाथाचं खरं तर आज नाव कानावरती पडल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मात्र पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. पुन्हा एकदा टायमर ऑन. बरोबर 13 मिनटं आणि 20 सेकंद टायमरवरती आपल्याला पाहायला मिळतात. नियोजित वेळेमध्ये सामना तर सुरू आहे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु तुम्हाला दिलेल्या वेळेत सामना संपवायचा आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे. येणारे 12 बॉल आणि धावा करायच्यात 45. 12-45ची आवश्यकता आहे. ती आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स कोलवाडी टीमला. पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग दमदार राहिली, परंतु आता सेकंड इनिंगमध्ये बॅटिंगसाठी धडपडताना पाहायला मिळतोय कोलवाडी संघ. मार्ग काढावा लागेल. एखादा तरी खंबीर बॅटर समोर उभा येऊन राहावा, ज्याने छाती ठोकपणे सांगावं की येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांचा मी कर्दनकाल बनू शकतो. फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला एक खेळाडू आहे, काऊ कॉर्नरमध्ये एक खेळाडू, लॉंग ऑनमध्ये एक, लॉंग ऑफमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, पॉईंटमध्ये एक खेळाडू आहे, डीपला प्रोटेक्शन नाही आहे. पुन्हा एकदा समोर उचलून खेळायचा होता, परंतु लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय घरंगळत. 1 टप्पा 2 टप्प्याच्या मदतीने बाउंड्री लाईनवरती सिंगल फील्ड केली जाईल. एक धाव आली आहे टीमची. टोटल धावा 17. 17ला खतरा कोणाला असणार आहे हे मात्र पाहायचं. 11 बॉल 44 करायचे आहेत. हे 5 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत. इथंच जे काही करायचं आहे कोलवाडी टीमला इथंच. शॉर्ट बॉल होता, जास्त वरती गेला आहे, कनेक्ट नीट होत नाही आहेत बॉलला बॅट, आणि त्यामुळे कदाचित हे विकेट्स एका मागोमाग एक जाताना पाहायला मिळतात. हताश चेहऱ्याने बॅट्समन बाद होताना प्रमेयला आपण पाहतोय. तो तरी किती वेळ खेळपट्टीवरती राहील, कारण ही पिच मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गोलंदाजांना साथ देते आणि एका मागोमाग एक विकेट हे डगआउटकडे नेते. 17ला 5 कोलवाडी टीम.
लागलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर चालला हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली 19 रन्स. आणि कंपल्सरी रन चेसिंग इज अ रूल ऑफ टुर्नामेंट. स्वीप केलाय बॉल स्क्वेअर लेगला. नो चान्स फॉर द फिल्डर. लवकर पिक केला होता बॉलला पाठवून दिले सीमा पार. षटकार. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. त्या क्षेत्रामध्ये बॉलला टर्न केलं परंतु फिल्डर उभे केलेत. यावेळेस मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. षटकारानंतर मात्र आता कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज करताना पाहायला मिळेल. 25 रन स्कोरबोर्डवरती झालेत आतापर्यंत. येणारे 7 बॉल आणि धावा करायच्या आहेत 36. 7 बॉल 36ची आवश्यकता आहे. 6 षटकार मारायचे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. फसला फटका. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या कोलवाडी टीमने 25. आता उर्वरित 6 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 6 बॉलमध्ये आवश्यकता आहे 36 धावांची. या 36 धावा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. येणारे 6 बॉल 36ची गरज. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी प्रियेश पाटीलवरती सोपवण्यात आली आहे. पाहूया 6 बॉल 6 षटकार. अनेक ठिकाणी विक्रम झालेत. चेसिंग करत असताना 6 बॉल 6 षटकार मारण्याचे विक्रम बऱ्याच खेळाडूंनी केलेत. त्यातील एक यंगस्टर नाव करण मडवी, गावदेवी गावठाणचा खेळाडू. वाकलनच्या विरुद्ध आधीच्या मैदानावरती मारलेले ते 6 षटकार कोण विसरेल. शॉर्ट बॉल. पहिला बॉल गॅपमध्ये फिल्डर आहेत. पकडलाय झेल मिड विकेटला. आणि आता मात्र हा 6वा धक्का बसतोय कोलवाडी टीमला. असंख्य आठवणींना उजाळा देत भूमिपुत्रांच्या काढलेल्या मोर्चावरती अजूनही ज्या खरं तर आशा पल्लवीत ठेवल्यात त्या आशा असंच पल्लवीत ठेव्या. कारण येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच्या विमानतळाला 100% डेफिनेटली स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि हीच आठवण याही स्पर्धेमधून आपण पुन्हा एकदा करून देतोय. प्रियेश पाटीलचा सेकंड बॉल. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता बॉल. फुल लेंथ डिलिव्हरी येतात. बॉल बरोबर बॅट आणि क्रीजच्या मध्ये पडल्यानंतर जास्त काही संधी मिळत नाही आहे हात खोलण्याची बॅट्समनला. त्यामुळे एक सिंगल डबलने मात्र हे फक्त स्ट्राईक रोटेट होईल. त्यापेक्षा वेगळं काही नसेल. मोठे फटके येणं गरजेचं होतं. फर्स्ट अटेम्प्टपासून पहिल्या ओव्हरपासून धावा आल्या असत्या तर मजा आली असती. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. आता खेळाडू पुन्हा एकदा येतोय. कॅच कॅरी केली आहे. 7वा धक्का बसलाय. तू चल मैं आया. पण खेरणे क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना बघा इथे स्टेजवर इन्व्हाइट करण्यात आलेले आहे. आमचे प्रताप पाटील कडून यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आपल्याला इन्व्हाइट करण्यात आलेले आहे. परेश शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहे, शिल्पकार आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा आम्ही आपणास इन्व्हाइट करतो. आणखीन एक पायावरती लागला बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. अनिल टेंबे सर मैदानामध्ये सांगतात 1च रन पूर्ण केली.
तिन्ही पंच आमचे पाहायला मिळतील. आमचे सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली आणि त्यानंतर आमचे अनिल टेंबे सर याच गावाहून ते बिलॉंग करतात. आणि आमचे तिसरे पंच आधीचे आमचे सत्यवान काकडे सर, यांना देखील विसरून चालणार नाही आहे. मिस्टर गॅम्बलर म्हणून त्यांना ओळखतो आम्ही. एक सिंगल आली आहे गलीमधून, एक धाव मिळेल टीमची टोटल. सिंगलने पुढे जाताना पाहायला मिळते धावा 28. सिंगल डबलने आता विजय मिळणं थोडंसं कठीण आहे, अशक्य नाही. क्रिकेटमध्ये काहीच गोष्टी अशक्य नाही आहेत, परंतु आता ही परिस्थिती पाहता शेवटच्या बॉलवरती धावा भरपूर पाहिजे. 33 धावांची गरज आहे. अशक्यच म्हणूया आपण, फक्त आता पराभवातील अंतर कमी होणार आहे. लव फुलटॉस डॉट बॉलने समाप्ती या इनिंगला. आणि सामना या ठिकाणी मात्र जिंकला आहे तोचे बापदेव जे हनुमान 11 लोणिवली टीमने. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम, आई गावदेवी, गौरी स्पोर्ट्स कोलवाडी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. प्रेझेंटेशनसाठी आमचे MD गाडगे सरांकडे थँक्यू. थँक्स हर्षल मडबी. इथे आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे बापदेव जे हनुमान क्रिकेट